मार्ग म्हणजे काही तोडगा निघणार असेल तर ते योग्य असणार आहे का? प्रश्न त्याच्यामधला आपण असं एक लक्षात घ्या, मतदार राजा की निवडून आलेला प्रतिनिधी हा राजा, हे बिल नेमकं काय साधतंय? तर हे बिल 5 वर्षासाठी निवडून दिलेलं सरकार कायम राहील हे त्या ठिकाणी बघते. त्याच्यामुळे डिक्टेटरशिप ही येण्याचा मार्ग मोकळा झाला हे आपण असताना लक्षात घ्या. या बिलामुळे काल जे वक्तव्य मी ऐकलेलं आहे की आम्ही कुठलंही स्ट्रक्चर त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करत नाही. दुर्दैवाने बेसिक स्ट्रक्चर पार्लमेंटरी डेमोक्रेसीचं जे आहे तेच तुम्ही मोडताय. पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये लोकांना जेव्हा पाहिजे तेव्हा इलेक्शन ही लोकांच्या इच्छेप्रमाणे 5 वर्षाच्या आतमध्ये लोकांनी इच्छा व्यक्त केली नाही तर नियमाप्रमाणे 5 वर्षानंतर इलेक्शन होणार. आता पहिला बळी जो गेला की लोकांच्या इच्छेचा असणारा बळी गेला की त्यांना असं वाटतंय की आपण निवडून दिलेला प्रतिनिधी यांनी आता विश्वास गमावलेला आहे आणि म्हणून पुन्हा निवडणुका जायच्या आहेत. हा बेसिक फीचर जो आहे तो बेसिक फीचरच आपण त्या ठिकाणी हाणून पाडतोय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून हे जसं आहे तशाच रीतीने आपल्याकडे असणारं राज्याचा स्वतःचा स्वायत्तेचा अधिकाराचा क्षेत्र आहे आणि केंद्राचं स्वतःचं स्वायत्तेचा राज्याचा अधिकार आहे. आता या अधिकारामध्ये राज्यांना त्यांच्या राज्यामध्ये पार्लमेंट आणि लोकसभेच्या इलेक्शन कशा घ्याव्यात जर पार्लमेंटने कायदा केला नसेल तर त्यांना रेग्युलेट करता येतं अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे राज्यांची जी स्वायत्ता आहे ती स्वायत्ता या ठिकाणी संपते हे आपण असताना लक्षात घ्या. तुम्ही आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख केला. शरद पवारांना काही दिवसांपूर्वी अमित शहा भेटायला आले होते त्यांच्या वाढदिवसानिमित्त. आज शरद पवार मोदींना भेटायला गेलेत. तुम्हाला काय वाटतं की बिलापुरतच मर्यादित राहील की पुन्हा, कारण जी चर्चा सुरू आहे की एनडीए मध्ये सुद्धा यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे? ते मी देशाच्या पुढच्या राजकारणाच्या संदर्भातला असताना मगाशी बोलत होतो. हे बिल मंजूर झालं तर पॉलिटिकल पार्टी संपल्या आणि या संदर्भातल्या असणाऱ्या अनेक राज्यांच्या पार्टीजने ही चिंता व्यक्त केलेली आहे. ही चिंता फक्त कोणी व्यक्त केलेली नाही तर एनसीपी ज्यांचं सिंबल तुतारी आहे त्यांनीच या संदर्भातलं वक्तव्य केलेलं नाही अशी परिस्थिती आहे. उलट सुप्रिया सुळे यांचं असणारं वक्तव्य जर खरं मानलं सभागृहातलं तर त्यांनी स्वागत केलं, फक्त जेपीसी मध्ये जावं एवढंच म्हटलेलं आहे. त्यांच्या भूमिकेविषयी थोडं अजूनही साशंकता आहे. फ्युचर पॉलिटिक्स कसं, म्हणजे फ्युचर या देशाची रचना कशी राहील हे बिल जर आलं तर मी जसं म्हणालो डिक्टेटरशिपकडे आहे. हे बिल थांबवले गेलं तर आजचे राजकीय पक्ष आणि डेमोक्रेसी ही शाबूत राहते अशी परिस्थिती आहे. तुम्ही निवडणूक आयुक्तांना पत्र दिलं होतं राज्याच्या ईव्हीएमच्या संदर्भात, काही माहिती मागवली होती. माहिती आली का, काही उत्तर दिले आणि तुमचं त्या संदर्भातलं लढाचं ते आम्ही आता असणारं जे आहे ते जे चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत महाराष्ट्राचे, जे इलेक्शन कमिशनचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना असणारं आम्ही एक पत्र लिहिलं होतं. त्याचं अजून उत्तर आलेलं नाही. आम्ही या 30 तारखेपर्यंत असणारं त्यांचं उत्तर येतं काय हे पाहणार आहोत. त्या पत्रामध्ये आम्ही असणारं म्हणालो होतो की इलेक्शन कमिशनची वेबसाईट अशी म्हणते की 6 नंतर 75 लाखाचं मतदान झालेलं आहे. आता त्याची फोड काही जण सांगतात की 5 आणि 6 मध्ये झालेलं मतदान जे आहे
तेही इन्क्लूड आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जाते. आम्ही त्याचं डिस्प्यूट करत नाही आहोत. आम्ही एवढंच फक्त त्यांना असं विचारलेलं आहे की 6 नंतरचं जे मतदान झालेलं आहे पोलिंग स्टेशन्सवरती, त्या प्रत्येक पोलिंग स्टेशनवरती नियम असा आहे की त्याला काउंटर द्यावं लागतं, म्हणजे त्याला असं टोकन द्यावं लागतं. तर ते टोकन दिले आहेत का, आणि ते टोकन दिले असतील तर किती टोकन दिलेले आहेत याचे फिगर्स आम्ही असं त्या ठिकाणी मागितलेले आहेत. काही रिटर्निंग ऑफिसरकडे सुद्धा आम्ही असं ती माहिती मागितलेली आहे. काही रिटर्निंग ऑफिसरने आमच्या इथं किती टोकन वाटप करण्यात आले अख्ख्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्याचीही त्यांनी असं आकडेवारी दिलेली आहे. जरांगे पाटील पुन्हा एकदा 25 जानेवारी पासून उपोषणाला बसतात आणि दुसरीकडे छगन भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवले, ते पण नाराज आहेत. ओबीसी किंवा जरांगेंना विरोध केला, ओबीसीची बाजू घेतली म्हणून बाहेर ठेवलं असं भुजबळांचं म्हणणं आहे. तो त्यांच्या इंटरनल पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी काय भाष्य करत. भुजबळ कुठे जातील? नो आयडिया. जरांगे उपोषण करतायत, मी काय सांगणार नाही. ते फार असे छगन भुजबळ असे फार मोठे नेते आहेत, त्यांना सल्ल्याची गरज नाही, ते स्वतः निर्णय घेतात. पण त्यांच्या भूमिकेमुळे ज्या पक्षाला फायदा झाला विधानसभेच्या इलेक्शन मध्ये ते थोडं स्पष्ट दिसतंय ना तिकडे. आता ते प्रत्येक पक्षाने ठरवायचं की फायदा झाला न झाला. ओबीसीच्या हितासाठी राज्यामध्ये सगळ्यात आधी जी पहिल ती तुम्ही घेतली होती ओबीसी परिषदेच्या माध्यमातून वगैरे, आणि आज त्याच ओबीसीचं हा शब्द वापरत छगन भुजबळ किंवा एकूण ओबीसी कार्यकर्ते ओबीसीवरती अन्याय होतोय असं बोलतायत. खरोखर ओबीसीवरती त्या म्हणजे जरी त्या पक्षात आहे ओबीसीवरती अन्याय होतो असं तुम्हाला वाटतं? मास ओबीसी वरती अन्याय असं झालंय का असं जर मला कोणी विचारलं तर बंद, याला संपल्यानंतर हिंसेचं वळण येते अशी असणारी परिस्थिती आहे. जे काही माहिती तिकडे बसून मी असणारा गोळा केलेली आहे त्याच्यावरनं असं दिसतंय की काही वर्षापूर्वी 2004 याला आपण असणारा गोधरा घटना आपल्या सगळ्यांना माहीत असेल. मला आता एकंदरीत असं दिसतंय की जे काही पेरण्यात आलेलं आहे, धर्म आणि द्वेष या ज्या दोन गोष्टी पेरण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे काहीही होऊ शकतं अशी असणारी परिस्थिती आहे. ज्याला नियंत्रणाखाली आपण म्हणतो ते नियंत्रणाखाली नाहीत. एसपीला आणि आयजीना आम्ही ज्यावेळेस विचारलं की तुम्ही कोमिंग ऑपरेशनचे ऑर्डर्स दिलेत का, तर दोघांनीही मौन पाळलं, उत्तर दिलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. याचाच अर्थ आम्ही असारा काढतोय की कोमिंग ऑपरेशन या दोघांना सोडून तिसरीकडून आलेत का. ज्या पद्धतीने असणारा लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, रस्त्यावरचा लाठीचार्ज आपण असताना समजू शकतो, पण वस्त्यांमध्ये समोर मेन रोडला किंवा रस्त्यावरती असणाऱ्या घरांच्या समोर असणारा लाठीचार्ज करणं हा आपण समजू शकतो, परंतु हा लाठीचार्ज पूर्णपणे वस्तीच्या आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी असताना केलेला आहे. आणि एक लाठीचार्ज असं त्या ठिकाणी आहे की 1.25 महिन्याचं असणारं मूल आहे आणि त्या 1.25 महिन्याच्या असणाऱ्या बाईला असणारा लाठ्याने मारलेली अशी असणारी परिस्थिती आहे, आणि तिला ते घरात मारलेली अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा जो सगळा उद्रेक मला असणारा दिसतोय, या उद्रेकाचा असणारा कुठेतरी नवीन गोधरा घडवण्याचं कोणाचं तरी षडयंत्र आहे का, हा त्याच्यातला असणारा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि
लोकांनी, मी असं म्हणेन की आता असताना सावध राहिलं पाहिजे. भडकावणारे अनेक जण येतील, पण कुठल्या घटनेमध्ये गोधरा घडेल, मग ते कोणाच्या विरोधात घडेल, ते बौद्धांच्या विरोधात घडेल, ते लिंगायतांच्या विरोधात घडेल, ते ओबीसींच्या विरोधात घडेल, की मुसलमानांच्या विरोधात घडेल, हे आज काय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही. परंतु त्यांच्या पूर्णपणे ज्याला सिग्नल्स आपण म्हणतो, हे सिग्नल्स परभणीच्या दंगलीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी असताना दिसलेले आहेत. तेव्हा ह्या शासनाचा आम्ही असताना निषेध करतो आणि त्याच्याच बरोबर सोमनाथ सूर्यवंशी जे असताना मृत्यू पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबाला, म्हणजे पोलिसांनी मारलेला आहे त्याला, म्हणून शासनाने त्याच्या कुटुंबाला 1 कोटीचा असताना कॉम्पेन्सेशन देण्यात यावं आणि त्यांच्या एका घरातल्या माणसाला शासकीय नोकरी त्या ठिकाणी देण्यात यावी, अशी परिस्थिती आहे. ज्यांना लाठीचार्ज मध्ये मारलेले आणि घरामध्ये लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. अनेक जणांचे पाय तुटलेत, हात तुटलेत, हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे. अशा सगळ्यांना शासनाने 25 लाखाचं असणारं कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी दिलं पाहिजे. हे कॉम्पेन्सेशन दिलेलं जे आहे ते पोलिसांकडून वसूल केलं पाहिजे, तरच हा जो अनकंट्रोलेबल एलिमेंट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये घुसलेला आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी नियंत्रण करता येईल, अशी परिस्थिती आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं की जसं बीजेपीच्या सरकारने कुठल्याही पद्धतीने असणारं ही दंगल किंवा असणारं त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचं किंवा नियंत्रण करण्याचा असणारा प्रयत्न केला नाही, दिशा दिली नाही, काहीच दिली नाही. तशा रीतीने विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरे असतील, या सगळ्यांनी फुले शाहू आंबेडकर समूहांची असणारी मतं बीजेपीला हरवण्यासाठी घेतली. त्यांच्यापैकी एकानेही व्हिजिट केली नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. काही जणांना फक्त हा मास मतदानासाठी पाहिजे, पण त्याच्या दुःखासुखामध्ये उभा राहायला तयार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. एकच या ठिकाणी मी सांगू शकतो की परिस्थिती जी आहे ती चिघळत चाललेली आहे, असा भाग त्याच्यामध्ये आपल्याला असताना दिसतोय. आणि शासनाने लवकरात लवकर जागं व्हावं, म्हणजे केंद्रातलं आणि राज्यातलं यांनी लवकरात लवकर जागं व्हावं आणि हा जो पुन्हा गोधरा घडवण्याचा असणारा एलिमेंट आपल्याला असणारा दिसतंय त्याला नियंत्रणाखाली आणावं, असं आवाहन आम्ही असणारं या ठिकाणी करतो. आपण आता विचारा. तुम्ही आरोप केला होता की 2 मराठ्यांच्या भांडणामध्ये हे सगळं परभणीचं प्रकरण घडलेलं आहे, त्यावरती काय तुम्ही? मी त्याच्यामध्ये असणारं जे आहे हे परिस्थिती जी आहे ती परिस्थितीच्या अनुसाराने तिथे बोललो. आजही त्याच्यावरती मी ठाम आहे की 2 मराठा नेते यांच्यामधला असणारं हे भांडण आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे चिघळवण्याच्या ह्याच्यामधला असणारा जो भाग आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि या संदर्भातलं आम्ही असणारं एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी त्या ठिकाणी नेमणार. आम्ही सगळी इथं आलो निवांत. हो, ती म्हणजे ते मला ते फक्त विचारतो ना, आज तुमचं निवेदन करा. मी करतो ना निवेदन. सगळे रेडी झाले असेल तर मला थांबसाप करा. असं मध्ये इकडून तिकडे उड्या नका मारू. रोलिंग आहे का? येस सर. घ्या आणा पहिल्यांदा, नंतर डिस्टर्ब नको मला. एकदा सुरू झाले मग हा, म्हणजे लिंक ब्रेक होते ना. डिस्ट्रक्शन होतं.
परभणीतली घटना जी आहे ही दुर्दैवी घटना आहे असं मी त्या ठिकाणी नमूद करतोय. बांगलादेश मध्ये असणाऱ्या हिंदूंवरती जे अत्याचार होतोय त्याचा असणारा मोर्चा त्याच दिवशी होता, तो शांततेने पार पाडला. ज्याला या सरकारने पवार नावाचा असणारा व्यक्ती जो आहे त्याला माते फिरू म्हणून असणारा घोषित जे केलेलं आहे हे जाणीवपूर्वक केलंय असं मी त्या ठिकाणी नमूद करतोय. त्या पवार नावाच्या असणाऱ्या व्यक्तीने हे जे कृत्य केलं त्याच्याच गावातला असणारा माणूस हा परभणीमध्ये होता आणि तोच आम्हाला सांगत होता की हा काय माते फिरू नाही, हा व्यवस्थित आहे आणि त्याचं कुटुंबही आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा नांदेडमधल्या ज्या डॉक्टराने याला माते फिरू डिक्लेअर केलेलं आहे त्याचीच पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे ही आमची असणारा मागणी आहे. दुसरं, परभणीतला असणारा बंद जे आहे ते शांततेने पार पडलेला आहे. जे काही वस्त्यांमध्ये कार्यकर्ते फिरत होते तेही शांततेने त्या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि तो संपलेला भाग आहे अशी असणारी, म्हणजे ते आंदोलन संपलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. अचानकपणे पाठीमागून कोणीतरी येतंय आणि त्यांनी असणारा दगडफेक त्या ठिकाणी केलेली आहे आणि परिस्थिती बेकाबू होईल अशा रीतीने वागणूक त्या ठिकाणी झालेली आहे. 4 तास होत नाही या घटनेला तर लगेच पोलिसांचं जे आहे ते कोम्बिंग ऑपरेशन सुरुवात त्या ठिकाणी असणार होतं. जे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 2 गोष्टी आपल्याला असणाऱ्या प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसत आहेत की बाहेरची माणसं सुद्धा, म्हणजे जो पोलीस नाही तो सुद्धा लाठीचार्ज करतोय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसरं, काही पोलीसच गाड्या फोडतात आहेत अशी असणारी व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे ह्या सरकारचं कुठल्याही पद्धतीचं नियंत्रण नाही अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी एकंदरीत दिसते. हा त्याच्यातला भाग आहे. सूर्यवंशी नावाचे व्यक्ती जे शहीद झाले हे LLB करताना त्याच्यासाठी आले होते. ते एका ठिकाणी बसलेले आहेत, म्हणजे त्यांना जिथनं पकडलेलं आहे शांततेने बसलेले आहेत, वाचित बसलेले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. तिकडनं त्यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि 4 दिवस त्याची मारहाण झाली अशी जे आतमध्ये होते त्यांनी आम्हाला असणारं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही असणारा मागणी केली की त्याचा असणारा पोस्टमॉर्टम जे आहे हे परभणीमध्ये होणार नाही. ज्या ठिकाणी आणि ज्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी ते झालं पाहिजे. औरंगाबादला ते डिपार्टमेंट आहे, सक्षम डिपार्टमेंट आहे आणि त्या सक्षम डिपार्टमेंटच्या याच्यातून
जो रिपोर्ट बाहेर पडलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती असणारा मल्टिपल इंजरीज एक्सटर्नल आणि इंटरनल या दोन्हीही त्या ठिकाणी असणाऱ्या दिसतात आहेत आणि त्या इंजरीजमुळे त्याची मयत झाली अशी असणारी परिस्थिती आहे. शासनाला जर ही परिस्थिती काबूत आणायची असती तर आमच्या दृष्टिकोनातून त्यांनी असणारी ही परिस्थिती ताबडतोब आणली असती. कारण का ज्यांनी केलं त्याला पकडलेलं आहे. संविधानाची कॉपी जी असणारा उखडून काढलेली आहे, टाकलेली आहे, ती त्या ठिकाणी असणारी मिळालेली आहे. परंतु शासनाकडून जी पावलं उचलल्या गेली पाहिजे होती ती पावलं उचलल्या गेली नाहीत. आता ती जाणीवपूर्वक उचलल्या गेली नाहीत का याच्याबद्दल मी असताना काही त्या ठिकाणी बोलू शकत नाही. परंतु ती पावलं उचलल्या गेली नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून शांततेचा दुसऱ्या दिवसाचा असणारा बंद याला संपल्यानंतर हिंसेचं वळण येते अशी असणारी परिस्थिती आहे.